नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. तयारी चालली आहे 7वी स्कॉलरशिप परीक्षेची गणित विषयाची. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 11 पाहिलेला होता चलन, त्यावर आधारित स्वाध्याय 11.1 देखील सोडवलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत स्वाध्याय 11.2 आणि या स्वाध्यायातले सर्वच्या सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. तेही अत्यंत सहज, सोपे, झटपट आणि पटापट, कुठेही वेळ वाया न घालवता. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे देखील सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. 7वी स्कॉलरशिपची गणिताची परिपूर्ण आणि संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी तुमची होणार आहे. सबस्क्राईब केलं म्हणजे नवीन आलेली व्हिडिओ लगेचच तुमच्या डिस्प्लेवर दिसायला लागते. तुम्ही ॲपमध्ये गेल्यानंतर दिसायला लागते, डायरेक्ट मोबाईलवर सुरू होत नाही, ॲपमध्ये दिसायला लागते. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कोणताही घटक, कोणताही स्वाध्याय तुमचा मिस होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 11.2ला. यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1. एका मोटारीचा ताशी वेग 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यास 6 तास लागतात. त्याच वाहनाने त्याच गावाला 4 तासात पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा हे विचारलेलं आहे. आपल्याला दिलेला आहे वेग आणि दुसरा दिलेला आहे वेळ. वेग जेव्हा 50चा आहे तेव्हा वेळ लागतो 6 तास. तर 4 तासात पोहोचण्यासाठी, 4 तासातच तेवढं अंतर जाण्यासाठी वेग किती असावा हे आपल्याला विचारलेलं आहे. तुम्हाला मागील व्हिडिओत सांगितलं तसं अंतर बरोबर काय असतो, वेग गुणिले वेळ असतो. आणि या ठिकाणी सांगितलंय काय, तर ते जे गाव आहे त्याच गावाला जायचं आहे, म्हणजे अंतर समान आहे. अंतर समान आहे म्हणजे वेग गुणिले वेळ हे स्थिर असणार आहेत. हे जरी लक्षात नाही आलं तर असं लक्षात ठेवू शकता की वेग वाढला तर वेळ कमी लागणार आहे, वेग जर कमी केला तर वेळ जास्त लागणार आहे. म्हणजेच यांच्यामध्ये जे चलन आहे ते कोणतं, व्यस्त चलन आहे. आणि जेव्हा व्यस्त चलन असतं तेव्हा पहिल्या दोघांचा गुणाकार बरोबर खालच्या दोघांचा गुणाकार असतो. म्हणजेच वेग गुणिले वेळ बरोबर वेग गुणिले वेळ असणार आहे. समचलन असताना काय असतं, यांचं गुणोत्तर बरोबर यांचं गुणोत्तर असतं. इथे होणार आहेत 50 गुणिले 6 बरोबर x गुणिले 4. x गुणिले 4, एक्सची किंमत काढायची म्हणजे 4 इकडे येतील. 50 गुणिले 6 भागिले 4 बरोबर असणार आहेत x. बेद दुने 4 आणि बेद त्रिक 6, बे एके बे आणि बे 25 50. काय राहिलं आता इथे, 25 गुणिले 3 म्हणजे चाललेला आहेत 75. म्हणजेच गाडीचा जो वेग आहे तो x म्हणजेच किती पाहिजे, 75चा स्पीड पाहिजे. तर वाहनाचा वेग किती असावा हेच विचारलं, की त्याने वाढवावा हे नाही विचारलं. किती असावा तर तो 75चा स्पीड पाहिजे. ताशी 75 किलोमीटर म्हणजे जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. मांडणी व्यवस्थित करा, त्यांच्यामधलं चलन ओळखा. समचलन असेल तर गुणोत्तर मांडा इक्वल, व्यस्त चलन असेल तर दोघांचे गुणाकार इक्वल मांडा. एवढं साधं सोपं आहे समचलन आणि व्यस्त चलन. चला पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. आणि या 2 मध्ये काय सांगितलेलं आहे, दिलेल्या सारणीतील x व y च्या किमतींवरून त्यांच्यातील चलनाचा प्रकार ओळखा व अनुक्रमे a व b च्या जागी येणाऱ्या संख्यांचा योग्य पर्याय निवडा हे आपल्याला सांगितलेलं आहे. सारणी म्हणजे ती अशी सारणी आहे, ही सारणी अशी आहे. तर यामध्ये पहा, x आणि y यांच्यामधलं आपल्याला चलन ओळखायचं आहे. सगळ्यात सोपं असतं ओळखायला म्हणजे व्यस्त चलन. जर दोघांचा गुणाकार कॉन्स्टंट आला तर त्यांच्यामध्ये व्यस्त चलन असतं, आणि दोघांचं गुणोत्तर जर कॉन्स्टंट म्हणजे स्थिर आलं, सेम आलं, समान आलं तर त्यांच्यामध्ये समचलन असतं. इथं गुणाकार पहा, 16 96 होतात, इथं 48 गुणिले 18 96 होणार आहेत का, नाही. म्हणजे व्यस्त चलन तर यांच्यामध्ये नाही. मग समचलन आहे का, तर हे 6/16 म्हणजेच किती येणार, 6 8 16, 3/8 आलं गुणोत्तर. 18/48 भाग देऊन बघायचे, गुणोत्तर काढून बघायचं गुणोत्तर समान येतं का.
6 त्रिक 18 आणि 6 8 48. इथं 308 आहे, इथं 308 आहे, म्हणजे यांचं गुणोत्तर स्थिर आहे, म्हणजे यांच्यामध्ये आहे समचलन. गुणोत्तर आता आपल्याला कळालं की ते 308 येतं. याचाच आधार घेऊन आता आपण ए आणि बीच्या किमती काढू शकतो. कसं पहा, 308 हे गुणोत्तर आपल्याला कळालं की जे स्थिर आहे, बरोबर. आता a/32 हे गुणोत्तर घेऊया. a/32, एची किंमत काढायची म्हणजे 32 इकडे येऊन गुणिले होणार आहेत. 3 गुणिले 32/8 बरोबर असणार आहे ए. 8 1 8, 8 चौक 32. एची किंमत आली 4 त्रिक 12. एची किंमत मिळाली 12. आता बीची किंमत काढायची आपल्याला. त्यासाठी पुन्हा आधार असणार आहे गुणोत्तराचाच. 308 हे स्थिर गुणोत्तर आहे आणि इथे आहेत 15/b. 308ला येणार आहेत हे 15/b. बी इकडे येणार आहे आणि हे 308 तिकडे जाणार. बी इकडे आल्यावर बी बरोबर हे 15. हे 8 छेदात होते, तिकडे जाऊन गुणिले झाले अंशामध्ये. छेद 3 इकडे अंशात होते, तिकडे जाऊन छेदात खाली गेले. 3 1 3, 3 5 15, म्हणजे बी बरोबर आलेला आहे 8 5 झाले 40. एची किंमत आली 12 आणि बीची किंमत आलेली आहे 40. 12 आणि 40 असं असणार आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. कसं सोडवायचं हे तुमच्या लक्षात आलं. समचलनाचं उदाहरण झालं, पुढं व्यस्तचं पण येणार आहे, त्यावेळेस त्याचं सुद्धा तुमच्या ध्यानामध्ये येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. पहा, व्यस्त चलन म्हटलं आलं, लगेचच व्यस्त चलनाचं उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे. पाहूया काय ते. एक्स व वाय व्यस्त चलनात आहेत. जेव्हा x बरोबर 24 तेव्हा y बरोबर 6, x बरोबर 12 तेव्हा y बरोबर किती हे विचारलेलं आहे. x व y व्यस्त चलनात आहेत, हे आपण कसं लिहितो, x आणि y हे व्यस्त चलनात आहेत. आणि हे जेव्हा व्यस्त चलनात असतात तेव्हा x आणि y यांच्यामध्ये काय असतो, यांचा गुणाकार स्थिर असतो. इथे पहा x y आणि आपल्याला दिलेल्या किमती x बरोबर 24 तेव्हा y बरोबर 6, तर x बरोबर 12 तेव्हा y बरोबर किती होतील हे आपल्याला विचारले. इथं x लिहूनच नाही चालणार, इथे a लिहूया, कारण x इकडं आलेला आहे. a नाहीच, आपल्याला y चीच किंमत काढायची आहे. इथे ही y चीच किंमत काढायची आपल्याला, y बरोबर किती हे शोधायचं आहे. तर पहा, यामध्ये काय आहे, व्यस्त चलन आहे, म्हणजे यांचा गुणाकार बरोबर यांचा गुणाकार असणार आहे. म्हणजेच काय होणार, x गुणिले y हा स्थिर असणार आहे. 24 गुणिले 6 बरोबर हे 12 गुणिले y होणार आहेत. आता इथे y ची किंमत काढायची. आता इथून इकडले लक्षात घ्या, y ची किंमत काढायची म्हणजे 12 इकडे येऊन भागिले होतील. हे 24 गुणिले 6 छेद 12 बरोबर असणार आहेत y. 12 1 12, 12 2 24, म्हणजे 6 गुणिले 2 किती होणार आहेत 12. y ची किंमत येणार आहे 12. पहा, गुणाकार इक्वल येतोय का. 24 सक होतात 144 आणि 12 गुणिले 12 म्हणजे 12चा वर्ग देखील होतो 144. म्हणजे जेव्हा व्यस्त चलन आहे तेव्हा त्या दोन संख्यांचा गुणाकार स्थिर असतो. जेव्हा समचलन असतं तेव्हा त्या दोन संख्यांची गुणोत्तर स्थिर असतात. एवढा बेसिक गोष्ट वापरून आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे आणि याच पद्धतीने बेसिकवरच ही उदाहरणं सुटत असतात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि सोडूया तो आता. 9 किलोग्राम हापूस आंब्यांची किंमत रुपये 1440 आहे, तर 2.5 किलोग्राम आंब्यांची किंमत किती हे आपल्याला विचारलेलं आहे. इकडे आहेत आंबे, त्यांचं वजन आणि पुढे आहे त्यांची किंमत. 9 किलोग्रामची किंमत आहे 1440 रुपये. तर विचारले आपल्याला 2.5 किलोग्रामची किंमत किती. चलन ओळखा पहिलं. आंब्यांचं वजन जर वाढलं तर किंमत पण वाढणार आहे. आंब्यांचं वजन जर कमी झालं तर किंमत पण कमी होणार आहे. म्हणजेच एक वाढले की दुसरं वाढतंय, एक कमी झालं की दुसरं कमी होतंय. याचाच अर्थ याच्यामध्ये जे चलन आहे ते आहे समचलन. चलन ओळखता आलं की निम्म गणित सुटलेलं असतं. जर समचलन आहे याचा अर्थ काय, हे गुणोत्तर बरोबर हे गुणोत्तर, म्हणजेच हे 9/2.5 बरोबर होणार आहेत 1440 छेद हे आहेत x.
एक्स इकडे येऊन गुणिले होतील, हे 2.5 तिकडे जाऊन वर गुणिले होतील आणि 9 इकडे जाऊन खाली भागिले होणार आहेत. म्हणजेच एक्स बरोबर येणार आहेत हे 1440 गुणिले हे 2.5 तिकडे जाऊन गुणिले झाले 2.5 छेद हे भागिले आहेत 9. 9ने भाग द्या, 9 16 144 आणि 9 0 0. एक्सची किंमत जी आहे ती किती येणार आहे 160 गुणिले 2.5. एक्स बरोबर आला 160 गुणिले 2.5. पॉईंट जरा वेळ विसरून जा. 25 0 0, 25 सक 150 0, हातचे आले 15, 25 एके 25 आणि 15 होतात 40. आता दशांश चिन्ह देऊ. दशांश चिन्हानंतर एक अंक आहे म्हणजेच हे किती आले 400. एक्सची किंमत आली 400. याचाच अर्थ 2.5 किलो आंब्यांची किंमत आलेली आहे 400 रुपये, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आम्ही असं केलं असतं बाबा 9 किलोला 1440 लागतात, तर 1440 भागिले 9 केलं असतं, 1 किलो आंब्याची किंमत आली असती आणि 1 किलोवरून आम्ही त्याला 2.5ने गुणलं की आम्हाला 2.5 किलोची किंमत कळाली असती. काही अडचण नाही, तसं सोडवलं तरी चालेल. पण ती पद्धत झाली एकमान पद्धत. आपण हे सोडवलंय चलनाचा वापर करून हे उदाहरण सोडवलेलं आहे. पण स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये असं काही बंधन नाही तुम्हाला की याच पद्धतीने सोडवा. तुम्हाला अचूक उत्तरापर्यंत पोहोचता येतं की नाही हेच त्या ठिकाणी तपासलं जातं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि पाहूया काय आहे तो. तुम्ही वाचा, सोडवायला सुरुवात करा. व्हिडिओ पॉज करून सोडवलं तरी चालेल, नंतर चेक करा. मी तर केली सुरुवात. प्रत्येक बाटलीत 80 मिली एवढे औषध भरले असता सर्व औषध 125 बाटल्यांमध्ये भरले गेले. जर सर्व औषध 200 बाटल्यांमध्ये प्रत्येकी समान आकारमानाचे भरले गेले तर प्रत्येक बाटलीत किती मिली औषध भरावे लागले असते हे विचारलेलं आहे. यामध्ये काय आहे बाटल्यांची संख्या, बाटली किती पाहिजेत आणि ही काय बाटलींची संख्या आणि पुढे आहे प्रत्येक बाटलीमध्ये असणारं औषध. आता इथे पहा बाटल्यांची संख्या. प्रत्येक बाटलीत 80 मिली औषध भरलं. औषध जर 80 मिली भरलं तर 125 बाटल्या लागतात. हे मांडणी खूप महत्त्वाची आहे. मांडणी करता आली की गणित सुटलं. 80 मिली औषध भरायला प्रत्येक बाटलीत 80 मिली भरलं तर 125 बाटल्या लागतात. आता विचारले जर सर्व औषध 200 बाटल्यांमध्ये भरायचं आहे, बाटल्यांची संख्या जर 200 पाहिजे असेल तर प्रत्येक बाटलीमध्ये किती औषध भरावे लागेल हे विचारलेलं आहे. आता एक तर फिक्स आहे, औषधाचा जो काही कॅन भरलेला आहे तो तर फिक्स आहे, तेवढाच आहे. जर बाटल्यांची संख्या वाढली तर औषध कमी कमी भरावं लागणार आहे सगळ्या बाटल्या भरण्यासाठी. बाटल्यांची संख्या जर कमी झाली तर प्रत्येक बाटली ही मोठी मोठी पाहिजे, त्यात जास्त औषध भरावं लागेल. म्हणजे एक जर कमी झालं तर दुसरं वाढतंय, एक जर वाढलं तर दुसरं कमी होतंय. याचाच अर्थ याच्यामध्ये कोणतं चलन झालं व्यस्त चलन झालं. चलन ओळखलं, मांडणी झाली, गणित सुटलं. जर व्यस्त चलन आहे याचाच अर्थ काय या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार म्हणजेच 125 गुणिले 80 बरोबर होणार आहे 200 गुणिले x. तर हे 200 इकडे येऊन काय होणार भागिले होणार. 125 गुणिले 80 हे भागिले 200 बरोबर x येणार आहे. इथे 25 8 200, 25 5 125, 8 1 8 आणि 8 10 80. काय राहिले इथं छेदात राहिला 1 आणि अंशात आहेत 5 गुणिले 10 म्हणजेच 50. एक्सची किंमत आलेली आहे 50. म्हणजे जर 200 बाटल्यांमध्ये ते औषध भरायचं असेल तर प्रत्येक बाटलीमध्ये 50 मिली औषध भरावं लागणार आहे. 50 मिली हा असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. सोपं आहे. मांडणी करा, काय दिलं आहे त्याच्यावरून चलनाचा प्रकार ठरवा. समचलन असेल तर गुणोत्तर इक्वल मांडा, व्यस्त चलन असेल तर त्यांचा गुणाकार इक्वल मांडा. एवढं साधं सोपं आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि यामध्ये सुद्धा काळ, काम,
वेग यांचा समावेश आहे, कारण हे चलनाशी संबंधित घटक आहेत. हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले. रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. दोघांनी मिळून 880 रुपये मजुरी मिळाली, तर रामला किती रुपये मजुरी मिळाली हे आपल्याला विचारलेलं आहे. हा आहे हरी आणि हा आहे छेदामध्ये राम. तर पहा, हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केलं, म्हणजे टोटल काम त्याचं किती, 5 गुणिले 8 तास. आणि रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस केलं, 4 गुणिले 12, म्हणजेच हे झाले 8 पंचे 40 आणि रामचे झाले 12 चोक 48, 40 तास आणि 48 तास. त्यांच्या कामाचे जे तास आहेत यांचं आपण काढणार आहोत आता गुणोत्तर. ते किती होणार, 8 पंचे 40 आणि 8 सक 48, हे गुणोत्तर आलं 5/6. त्यांच्या कामाचं जे गुणोत्तर आहे त्याच गुणोत्तरामध्ये त्यांना मिळालेली जी मजुरी आहे ती विभागली जाणार आहे. म्हणजेच 5/6 या गुणोत्तरात आपल्याला हे 880 रुपये वाटून द्यायचे आहेत. गुणोत्तर प्रमाणमध्ये पाहिलं आपण हे कसे वाटायचे. समानपट जर x मानली तर होतील 5x अधिक 6x बरोबर हे आहेत 880. 6 आणि 5 झाले 11x बरोबर 880. हे 11 पलीकडे जाऊन भागिले होतील, म्हणजेच x बरोबर 11 8 88, 11 0 0. x किंमत आलेली आहे 80. x किंमत 80 आली. आपल्याला विचारले कुणाचं, रामला किती मजुरी मिळाली. तर हरी आणि राम खाली आहे म्हणजे त्याला 6 भाग म्हणजेच किती, रामला मिळालेली आहे 6x एवढी मजुरी, म्हणजे 6 गुणिले x ची किंमत आलेली आहे 80. 6 गुणिले 80 8 सक 48 आणि त्यावर हा 0, 480 रुपये एवढी रामला मजुरी मिळालेली असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कसं सोडवलं हे लक्षात आलं असेल. तुम्ही यापेक्षा वेगळ्या पद्धतीने सोडवलं असेल, ती पद्धत सोपी वाटली असेल त्या पद्धतीने जा. ही पद्धत सोपी वाटत असेल या पद्धतीने सोडवा. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 आणि हा गुणोत्तर प्रमाणमध्ये असल्यासारखाच दिसतोय. हो, त्यातलाच आहे, कारण यात संख्या प्रमाणात आहे असं म्हटलेलं आहे. इथे काय सांगितलंय, PQRS या 4ही संख्या प्रमाणात आहेत, तर पुढीलपैकी सत्यविधान ओळखा एवढं विचारलंय. PQRS प्रमाणात आहेत म्हणजेच काय, P/Q बरोबर R/S हा असतो. आता यामध्ये हा S इकडे गुणिले होणार आणि Q तिकडे जाऊन गुणिले होणार, म्हणजेच PS बरोबर काय होणार आहेत, Q गुणिले R QR. PS बरोबर QR होणार आहेत. यामध्ये तसं दिसतंय का, P/S नाही होणार आहे, P/S होणारच नाही आहे. PQ बरोबर RS नाही होणार. PS बरोबर QR किंवा SP बरोबर QR आहे. SP म्हणजेच काय आहेत, PS आहे आणि हे आहेत QR, हे आहेत QR. हे म्हणजेच काय आहे, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. गुणाकार हा क्रमनिरपेक्ष असतो. क्रमनिरपेक्ष म्हणजे 2 गुणिले 3 करा किंवा 3 गुणिले 2 करा, काही फरक पडत नाही. तसंच P गुणिले S करा किंवा S गुणिले P करा, ते सेमच आहेत. याचं उत्तर आले पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि याच्यामध्ये मध्येच तुम्ही म्हणाल हे क्षेत्रफळ कुठून दिसायला लागलं. क्षेत्रफळ नाही दिसत आहे, चलनावर आधारितच आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ A आहे आणि त्रिज्या R आहे. तर A आणि R मधील संबंध चलनाचे चिन्ह वापरून लिहा हे म्हटलंय. वर्तुळाचं क्षेत्रफळ A आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय R स्क्वेअर. पाय गुणिले आरचा वर्ग हे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. पुढे जाऊन भूमितीत आपल्याला वर्तुळ शिकायचं आहे. मला माहिती आहे 6वी मध्ये वर्तुळ शिकलेले नाही तुम्ही. भूमितीमध्ये आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ A इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर सर्कलचा. तर हे रिलेशन आपल्याला चलनाचा चिन्ह वापरून लिहायचं आहे. मला एक सांगा, त्रिज्या जर वाढली तर क्षेत्रफळ सुद्धा वाढणार आहे, त्रिज्या कमी झाली तर क्षेत्रफळ सुद्धा कमी होणार आहे. म्हणजेच यामध्ये काय असणार आहे, समचलन असणार आहे. कोणामध्ये,
एरिया आणि त्रिज्येचा वर्ग या दोघांमध्ये असणार आहे समचलन, म्हणजेच ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. वर्तुळाचं क्षेत्रफळ हे त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समप्रमाणात असते, असं आपण याचं वाचन करायला शिकलेलो आहोत. म्हणजेच हे असणारं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजेच वर्तुळाचं क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समप्रमाणात असते. एवढा साधा सोपा प्रश्न होता. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि सोडवायचा आहे तो आपल्याला भाऊ. चला पाहू. एका नळाने 5000 लिटर धारकतेचा हौद 8 तासात भरतो. उज्ज्वलाने दुर्लक्ष केल्याने नळ 9 तास 36 मिनिटे सुरू राहिला तर किती पाणी वाया गेले हे आपल्याला विचारलेलं आहे. तपा 5000 लिटरचा हौद 8 तासात भरतो, म्हणजे इथं आहे वेळ आणि त्या वेळेमध्ये त्या हौदात भरलं जाणारं पाणी यांच्यात रिलेशन आहे. वेळ जो आहे तो आहे 8 तासात. 8 तासांमध्ये 5000 लिटर पाणी येतं, त्यामध्ये 5000 लिटर पाणी येतं. आणि झालं काय, नळ चालू राहिला 9 तास 36 मिनिटे. हे 9 तास आणि 36 मिनिटे हा नळ चालू राहिला तर त्यामध्ये किती पाणी आलं असतं हे आपल्याला शोधायचं सुरुवातीला. किती पाणी वाया गेले हे पुढे जाऊन काढूया. आता हे तास मिनटं आहेत, इथं तास आहेत. एक काम करूया, सगळ्यांना मिनटं करून टाकू. 8 तासांचे 8 सक 48 म्हणजे हे 480 मिनटं झाले. आणि 9 तास 36 मिनिटांचे 9 सक 54 540 आणि हे 36 म्हणजे हे 576 मिनटं होणार आहेत. आता ही मिनटे झालं, पाणी पण लिटरमध्ये झालं. आता ओळखायचं यातलं चलन. जर जास्त वेळ नळ चालू राहिला तर काय होईल, पाणीसुद्धा जास्त हौदामध्ये साठेल. जर कमी वेळ नळ चालू राहिला तर पाणी काय होईल, कमी साठेल. याचाच अर्थ एक वाढला की दुसरा वाढतो, एक कमी झाला की दुसरा कमी होतो, म्हणजे हे आहे समचलन. चलन ओळखलं, सुटलं गणित. यांचं गुणोत्तर बरोबर यांचं गुणोत्तर, म्हणजेच हे 480 छेद 576 बरोबर होणार आहेत हे 5000 छेद x. आता हे x इकडे गुणिले होतील, हे 576 वर गुणिले आणि 480 खाली भागिले होणार आहेत. x बरोबर होणार आहेत हे 5000 गुणिले हे 576 छेद हे 480. इथं 0 0 कट झाले. इथं भाग द्यायला सोपं होणार नाही आपल्याला, तर पुढे लिहून घेतो म्हणजे भाग द्यायला तुम्हाला भाग दिसतील ते. 500 गुणिले 576 500 गुणिले 576 छेद खाली आहेत 48. आता भाग देऊया. 12 चौक 48. इथे होणार आहेत 12 चौक 48 राहिले 9 96 12 8 96. 4ने पुन्हा 48ला भाग जाईल. 4 12 48 म्हणजेच x बरोबर येणार आहे 12 गुणिले 5 हे 60 आणि त्याच्यावर हे 2 शून्य. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 6000. म्हणजेच 9 तास 36 मिनिटामध्ये त्या नळातून 6000 लिटर पाणी आलेलं आहे. 6000 आलं म्हणून लगेच पर्यायांकडे जाण्यात मजा नाही. किती पाणी वाया गेले हे विचारलेलं आहे. टाकी होती 5000 लिटरची, 5000 लिटर पूर्ण भरली टाकी आणि 5000 अधिक 1000 जादाचं जे 1000 पाणी पडलं ते वाया गेलं. 6000 वजा 5000 म्हणजे 1000 लिटर पाणी वाया गेलेलं आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1, की जी चुकीची गोष्ट आहे. पाणी वाया नाही घालवलं पाहिजे आणि आपल्याला तेच विचारलं की पाणी किती वाया गेलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. कसं सोडवलं हे लक्षात आलं असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि त्यामध्ये म्हटले पुढील सारणीवरून सत्यविधान कोणते हे आपल्याला ओळखायचं आहे. आणि जी विधानं आहेत ती काय आहेत, एक समचलन y व्यस्त चलन, समचलन व्यस्त चलन. चलनाचा प्रकार ओळखायचा आहे, एवढं सोपं आहे. पहा इथं x 0.01 आहे आणि हा y 0.5 आहे. जर इथं जर आपण याचं गुणोत्तर घेऊन पाहिलं तर काय होईल, तर 1/5 समजा इथे येतील.
इथं 2ने 25ला काही भाग जाणार नाही आणि इथं 1/5 येण्याचे काही चान्सेस नाही. याचा अर्थ याच्यामध्ये समचलन तर अजिबातच नाही. का तर गुणोत्तर स्थिर नाही. त्यांचा गुणाकार स्थिर आहे का पाहूया. गुणाकार करून पाहावा लागेल. पहिल्यात पहा x गुणिले y करून पाहायचं आहे आपल्याला. पहिल्यात आहे 0.01 इंटू 0.5. हे काय होणार 5 एके 5 येणार आहेत. दशांश चिन्हानंतर 1 2 3 अंक 1 2 आणि हा आहे 3 अंक 0.0005. दुसऱ्यामध्ये करून पाहूया 0.02 इंटू 0.25 इज इक्वल टू 25 दुने होणार आहेत हे 50 आणि दशांश चिन्हानंतर 1 2 3 4 अंक 1 2 3 आणि हे 4 अंक 0.005 या पुढच्या शून्याला किंमत नाही. तिसरं करून पाहण्याची गरजच नाही कारण इथेच आपल्या लक्षात आलं की या दोघांचा गुणाकार जो आहे तो स्थिर येतोय आणि गुणाकार जर स्थिर येत असेल तर त्याच्यामध्ये जे आहे ते असतं व्यस्त चलन आणि व्यस्त चलन आपण कसं लिहितो x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. म्हणजे x हा y शी व्यस्त चलनात आहे. हे लिहिण्याची पद्धत ही अशी आहे x व्यस्त चलनात y जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चिन्हाचा वापर करूनही नव्हतं लिहायचं शब्दामध्येच होतं त्यामुळे फार काही अडचण आलेली नाही. चला जाऊ पुढे. हे लक्षात आलेच असणार आहे. पुढे काही नाही. या ठिकाणी आपण स्वाध्याय 11.2 जो होता चलन यावर आधारित तो देखील पूर्ण केलेला आहे. त्यामध्येही आपली शंका राहिली नसेल. जरी वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लगेचच भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये आणि त्यात सुरू करणार आहोत नवीन टॉपिक घटक क्रमांक 12 काळ काम आणि वेग की जो 6वीपर्यंत फारसा तुम्ही पाहिलेला नाही. 7वीला पहिल्यांदाच तुमच्यासमोर काळ काम वेग येणार आहे आणि हा सोपा घटक आहे. चलन ज्याला जमत असेल त्याला हा घटक काही अवघड नाही. चलन हा पायाच आहे या काळकाम वेगचा आणि त्यातले आपण सुरुवातीला काळकाम वेगबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत, सूत्र पाहणार आणि त्यानंतर त्यातील सर्व स्वाध्याय पाहणार आहोत. त्यामुळे भेटूया लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी या ठिकाणी जी प्लेलिस्ट दिसते TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप यामध्ये देखील काळकाम वेगवर खूप सारी उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत. चलनवर आधारित जी व्हिडिओ आहे त्यात सुद्धा चलनवरची ढिगभर उदाहरणं सोडून दाखवली आहेत आणि ती ॲप्लिकेशन लेवलची चॅलेंजिंग लेवलची उदाहरणं आहेत. ज्यांना राज्यात यायचं आहे, ज्यांना 90पेक्षा जास्त स्कोर पाहिजे गणितमध्ये त्यांनी ते व्हिडिओज अवश्य पहा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हीच मला फीडबॅक द्याल की येस सर त्यामुळे खूप फायदा झाला म्हणून. चला भेटूया घटक 12च्या व्हिडिओमध्ये काळ काम आणि वेगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.